आज ऍक्च्युली कालच म्हणत होते मी की संध्याकाळी त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया, पण काही जमलं नाही. तर त्याच्यामुळे ते आज सकाळी सकाळी घेऊन गेलेले आहेत दोघांना पण फिरायला. आणि घर बघू शकता, पूर्ण चकाचक, अगदी सगळं पसारा जागच्या जागे केलेला आहे. ही गादी आहे, मुलांना इथे खेळायला झोपायला लोळतात बिचारे त्याच्यावर मस्तपैकी. आणि सगळं घर बघू शकता पसारा मुक्त आहे, पसारा मुक्त. पण आपण इथे चूल वगैरे काय म्हणजे करू शकतात. आमची इथे टेरेस आहे, भरपूर पुढे मागे जागा आहे, तर करू शकतो. पण त्याच्यासाठी नाही का म्हणजे थोडंसं असं रिलॅक्स वेळ पाहिजे. मुलांच्या ह्या गोंधळामध्ये आपण ते चूल वगैरे कुठं पेटवणार, आणि कधी चुलीवर स्वयंपाक करायचा योगच आलेला नाहीये, त्याच्यामुळे चूल कशी पेटवायची हे सुद्धा माहिती नाहीये. तर असं भाजी मी एका बाजूला करून घेतली. आणि ऍक्च्युली नेहमी मी काय करत असते, रस्सा वेगळा करत असते, सुकं चिकन वेगळं करत असते. पण आज ना इतकी गडबड आणि इतका उशीर झाला ना, तर त्याच्यामुळे मी म्हणलं की चला जाऊ दे, एकच रस्सा भाजी चिकनची करून टाकूयात. आणि सानवीला वेगळं तिचं फिक्क काढून ठेवलं. तू काय केलं? लावलं. हे बघा, हे पोरांनी बघा उद्योग, परमनंट मार्कर आहे हा, बघा परमनंट मार्कर आहे, आणि पूर्ण तोंडाला लावून घेतलं. बाबू असं नाही लावायचं. काय रे देवा, काय. आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्रास दिलाय, तर त्या मम्मी पप्पा मला खूप खूप म्हणजे सॉरी. मला असं आता फील होतं. आणि आता मी अनुभव घेते की मुलांना मोठं करणं, लहानाचं मोठं करणं सोपं काम नाही. कधी ना आपण आपल्या मुलांकडून खूप काही शिकून जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं ती लहान आहेत, त्यांना काय कळतंय आणि आपणच खूप हुशार, पण असं नसतं. कधी कधी त्यांचं पण ऐकायला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही, सानवीकडून ना मी छान अशी एक ट्रिक शिकलेली आहे, आज तुमच्याशी शेअर करते मी ती.